नाही ते सगळं ठीक आहे, आण तू नंतर. पण आधी मला सांग, मलाई सँडविच आणलं कोणी मग? हा बहिणी? मला नाही माहित, बाहेर हॉलमध्ये ठेवला होता बॉक्स. मला वाटलं की अमृता घेऊन आली असेल म्हणून मी इकडे घेऊन आले. तू? अरे हो ना, लक्षातच नाही माझ्या. बँकेत गेले होते ना, येताना घेऊन आले. काय ग, एवढी कशी विसरबोळी तू? अमृता, मला वाटलं की मीच या घरात विसरबोळी आहे, पण तू पण. मला एक सांग, दुपारी कुरिअरवाला आला होता ना? काय घेऊन आला होता कुरिअरवाला? काही स्पेशल फोटोशूट केलंय का तुम्ही दोघांनी जेजुरीमध्ये? मला पण बघायचं, दाखव ना काय. वरती बघ, बरं वाटतं? बरं वाटलं आता? हा ठसका काहीतरी वेगळंच सांगतोय. काहीतरी लपवते अमृता, शोधून काढायला हवं. आता बका बका खाऊ नकोस, हा? सावकाश खाल तर पुन्हा ठसका लागेल. अक्षयला धक्का बसायला नको म्हणून कियाराचे लग्नाचे फोटोज लपवलेत मी. पण मी बरोबर केलंय ना? का तू खा, तिच्या वाटणीचं पण खायचं ना तुला. तू पण घे अजून कुल्फी. अजिबात नाही. व्रत आहे ना माझं, नाही खाणार. अरे हो, तू फक्त पाणी पी मग. तिला खिळवू. बघा तरी. वा वा वा, याला म्हणतात प्रगती. दाणे सोलून खायचे दिवस गेले. मनोहर प्रभूने आता पिस्ते खातायत, पिस्ते. ही चिचुंद्री कशाला मध्येच फोन करते चिची करायला? गप्पा बस म्हणा. मनोहर प्रभूने पिस्ते खातायत. बराय ना हा बोका? माझा फोन कट केला. नाही पण मनोहर प्रभूने हे तुम्ही चांगलं नाही केलं. म्हणजे वसुधा काकू तिकडे त्रस्त असताना तुम्ही इथे बसून पिस्ते फस्त करता, ही काही चांगली गोष्ट नाही. पण त्यांच्या बाजूने काहीच चांगलं होत नाहीये. गाडग्यांच्या घरी कसलाच स्फोट होत नाहीये. सगळं कसं साखरेच्या पाकासारखं गोडगोड 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 मिट्ट. म्हणून वसुधाताई वैतागलेल्या असणार. नाही म्हणाला 2 मिनिटात पैसे ट्रान्सफर केलेत त्यांनी. काहीतरी बातमी हिला पुरवायलाच हवी. पण मी कशाला पुरवायची बातमी? कियाराच्या लग्नाची बातमी ऑलरेडी गाडग्यांच्या घरी पोचलेली नसणार. म्हणून तर वसुधाताई फोन करताय. प्रभूने गडबड आहे, गडबड आहे. एडक्याला फोन करून विचारूया काय भानगड आहे ती. आला गुलाबी म्हाताऱ्याचा फोन आला. हॅलो, विदाउट अकाउंट एमपी रिपोर्टिंग सर. कसे आहात? माझी खुशाली विचारायला फोन केलात का? नाही, ती तर विचारायचीच होती. पण मला कल्पना आहे सर, किऊ बेबीचं लग्न झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही आनंदात असणार. पण एक गोष्ट तुम्हाला सांगू का सर, ही बातमी अमृताला कळलेलीच नाहीये. हो, ती घाबरलेली आहे. तिला असं वाटतंय की तुमची मुलगी येणार आणि तिच्या नवऱ्याला म्हणजे अक्षयला पळून घेऊन जाणार. एमपी, माझ्या मुलीला त्या लांडग्याला पळवून न्यायची गरज नाही. एवढी वेळ आलेली नाहीये तिच्यावर. आणि चुना लावण्याची काम आहेत ना, ती माझ्याशी नाही करायची. आणि तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो,
काय काय मी स्वतः त्या घाडग्यांकडे जाऊन फोटोचं एनवलप देऊन आलोय, तेही प्रत्यक्ष तुमच्या पुतणीला. काय सांगताय काय? म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष स्वतः जाऊन ते अमृताच्या हातात दिलं ते एनवलप? हो हो हो. आणि फोन कट करायचा ताबडतोब. हॅलो हॅलो, असं करू नका ना सर, अकाउंट क्लोज करू नका ना. उन्हाळा सोसवत नाही हो मला. खवट लागायला लागले ते पिस्ते. हा येडका गेला आणि चू 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 करणारी चिचुंदरी तेवढी बाजूला राहिली. नाही नाही मनोहर प्रभुणे, दुसरा अकाउंट ओपन करायला लागेल. उद्याच घाडग्यांच्या घरी जातो. मार्चिंग सॉन्ग सुरू करा प्रभुणे. सदैव मनोहरा पुढेच जायचे. पण ती पण. अरे वा, कोणीच नाहीये इकडे. कुठे गेली ती नकटी? हा, काहीतरी लपवतीये माझ्यापासून. कळतच आहे तिच्या चेहऱ्याकडे बघून. शोधायला हवं. कसं? कोणीच नाहीये आणि गॅसवर पाडणं आहे म्हणजे आता नाटक. काय ग, काय काय करत होतीस? हे बघा माई, पाणी प्यायला आले होते मी. पाणीच पित होतीस ना? काही खात तर नव्हतीस ना? नाही माई, असं नका ना म्हणू. तुम्ही सांगितलं ना तसं मी नाही व्रत मोडणार हो. पण माई, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. नमस्कार करते. अखंड सौभाग्यवती भव, शहाणी हो. बर, आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे की नाही? हो माझ बटाटा नको खाऊस हो. माई, थँक्यू. मग मी आईस्क्रीम खाऊन येते. पटकन. तिकडे नाही, इकडे नको. एवढूस पण नको. मी भरपूर देणार आहे तुला खायला. बघ बघ. काय काय अगं हळू हळू. काय माई? रताळी. या रताळ्याची खीर करून खा. हा, आणि कच्ची रताळी सुद्धा ठेवलीत बरं का तुझ्यासाठी. त्यांचा किस करून तो खा. आणि सगळं आटोपलं ना की सगळ्यांच्या खोल्यांमध्ये जा आणि मासिक, वर्तमानपत्र सगळी गोळा कर आणि मला आणून दे. करशील ना? हो हो. हा, शुभेच्छा बरं का लग्नाच्या वाढदिवसाच्या. थँक्यू. गरम आहे? हो, गरम आहे. गरम आहे. आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. नट्टा बट्टा करायचा नाही, पार्टी म्हणून काही करायची नाही. आणि खायचं काय? तर रताळी. मी नाही खाणार रताळी बिताळी काही. आणि त्याच्यावर काय काम सांगितलंय? तर सगळ्यांच्या रूम मध्ये जायचं, वर्तमानपत्र गोळा करायची, मासिक गोळा करायची, मला आणून द्यायची. मी नाही करणार. मी काय नाही करणार. माझा लग्नाचा वाढदिवस आहे. मी नाही. वसुदे, ए वसुदे, लक्षात नाही का आलं तुझ्या? वर्तमानपत्र आणि मासिक गोळा करायच्या निमित्ताने तुला हक्काने त्या नकटीच्या रूम मध्ये जाता येणार आणि शोधाशोध पण करता येईल. म्हणजे कियाराचाही ठाव ठिकाणा तुला कळणार. क्या बात आहे माई. किती गोड आहात हो तुम्ही. खरंच आय लव्ह यू माई. किती गोड आहेत माई. आता बघा. काय मला सांग, डिवोर्सचे पेपर्स कुठे आहेत? का गोडबोले वकील आले का परत मुंबईत? नाही ते काय झालं? इतकी टेन्स का झालीस तू? अरे नाही, म्हणजे मला वाटलं की तू म्हणतोय आत्ताच त्यांच्याकडे जायचंय. त्याचं काय आहे ना, वसुधा काकू आणि काका त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आज. त्यांच्या सेलिब्रेशनची तयारी करायची होती आता, म्हणून मी. नाही जायचं नाही आपल्याला. त्यातला एक क्लॉज मला आता चेक करायचा म्हणून विचारलं. कुठे पेपर्स कुठे? ड्रॉवर मध्ये. ड्रॉवर तुझ्या का माझ्या? माझ्या. अरे देवा, कियाराच्या लग्नाचे फोटोज पण त्याच ड्रॉवर मध्ये आहेत.